फॅशन तर करायची, ट्रेंड पण फॉलो करायचे. बघून तुम्हाला असं वाटतं हा ही साडीच आहे का, म्हणजे बघितलं नेसणाऱ्यांकडे याच्या बघून वाटतं साडी नेसली कशाला. ही 6 वार साडीसुद्धा जर आपलं अंग झाकू शकत नाही, 9 वारचा तर दबाळच गेला तर. हाय, कसे आहेत सगळे. प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज शारदीय नवरात्रीचा दुसरा दिवस. रंग आहे आजचा लाल, त्याच्यामुळे मी लाल ड्रेसमध्ये तुम्हाला दिसते. तर हां, आता सकाळची गडबड नेहमीप्रमाणे सुरू आहे. ब्रेकफास्ट करायचं आहे तर आकाशसाठी स्पेशली. तर माझं तर फ्रूट्स वगैरे खाऊन झाले. तर काय करायचं म्हणून मी काय केलं, रवा आणि थोडंसं गव्हाचं पीठ, दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं आणि थोडं आलं लसूण पेस्ट असं मीठ घालून ते मिश्रण केलं आणि त्याचा पातळ असा डोसा करायचा आहे. उत्तप्पा नाही. आणि त्याच्यात थोडी मी हळद पण टाकते, त्याच्यामुळे ते छान पिवळसर असं दिसतं आणि त्याला तो खूप आवडतो. आणि चहाबरोबर चालतो, चटणी नसली तरी चालते. छान लागतो, टेस्टी असतो, पटकन होतो. आणि काय माहिती आहे, बटर लावलं की ते लोक खुश. मी थोडं तेल थोडं बटर असं दोन्ही करून बनवून टाकला आणि त्याला नाश्ता दिला. हो, आता आज लाल रंगाची साडी नेसायची. साडीवरून मला आठवलं, साडी नेसण्याच्या एवढ्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण आजकाल काही साड्या वेगळ्याच पद्धतीने नेसल्या जातात. तर बोलायचं आहे तुमच्यावर, मी बोलते थोड्या वेळाने. आज साडी नेसायची म्हणून म्हटलं की साडीवरच काहीतरी बोलूया. बरेच दिवस काय तुमच्याशी असं वेगळं काही बोललेलं नाही, तर काय काय विषय बोलावं असं खूप वाटतं, पण कधी कधी मी कंट्रोल करते. तर आपल्या संस्कृतीमध्ये फार जुन्या काळापासून साडी महिला नेसत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नेसली असते. बंगालमध्ये वेगळी, गुजरातमध्ये गुजराती, महाराष्ट्रामध्ये 9 वारी होती, आता आपण 6 वारी साडी नेसतो. तर आदिवासी लोकांची साडी नेसण्याची पद्धत वेगळी असते. असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि हळूहळू काळानुसार ह्या पद्धती बदलत पण गेल्या, बरोबर आहे. आणि आजकाल आपण जे साडी नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, मी आता इतकं बघते ना, आपण तर चॅनल बघत असतो, यूट्यूब बघत असतो, कुठली सेलिब्रिटीनी काय कशी नेसली आहे, कुठल्या सेलिब्रिटीनी काय नेसले, किंवा अजून कोणी सेलिब्रिटी म्हणा, राजकारण असू देत, काही असू देत, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला स्टायलिस्ट राहावंसं वाटतं, प्रेझेंटेबल राहावंसं वाटतं. चांगली गोष्ट आहे ना. पण आता ना साडी हळूहळू मागे पडत चालली. वेगवेगळे वेस्टर्नाइज ड्रेस लोक भरपूर घालतात. घालण्याबद्दल काही प्रश्न नाही, घालायचं चांगले वाटतात. आता फॅशन करावी, पाश्चात्य देशचं अनुकरण आपण करतोय, कारण ग्लोबल झालेलं आहे. त्याच्यामुळे आता साडीच्या ऐवजी जीन्स आली, टॉप आले. परत म्हणजे पूर्वी 30-35 वर्षापासून पंजाबी ड्रेस घालणं म्हणजे सुद्धा फार मोठी फॅशन. म्हणजे ती बाई घरी साडीच नेसायची, मग पंजाबी ड्रेसवरून मग हळूहळू मॉडर्नायझेशन झालं. जीन्स आणि कुर्ता, जीन्स टॉप घातले म्हणजे ती मॉडर्न, असं सगळं हळूहळू झालं. आणि आपण पण त्यानुसार बदलत गेलो. आता कम्फर्टेबल वाटतं म्हणून घालतो. 70-60च्या बायका पण जीन्समध्ये वावरतात, छान वाटतं. स्टाईल फॅशन करणं किंवा जसे जसे ट्रेंड येतात ते फॉलो करत राहतो आपण, तर ते योग्य आहे. पण तरीसुद्धा साडीचं महत्त्व आहेच. शेवटी किती झालं तेव्हा जेव्हा असे सण येतात, उत्सव येतात, तेव्हा आपल्या कपड्यातनं साड्या आपोआपच बाहेर पडतात. माझं म्हणण्याचा उद्देश काय, कोणतंही आपण जेव्हा कपडे परिधान करतो किंवा घालतो ते आपण वेळ, प्रसंग, स्थळ, काळ, आपण कुठे जातोय त्याचं भान ठेवून वापरले ना, तर मग काय नाही. म्हणजे आता आपण एखादी व्यक्ती मृत झाली आणि तिच्या घरी आपण कसे कपडे घालून जातो, त्यावेळी आपण खूप सारी भडक साडी, दागदागिने घालून जातो का, नाही. लग्न समारंभात मग वेगळे जातो. सोशल प्लॅटफॉर्म जिथे आपलं सोशल वर्क असतं तिथे आपण जेव्हा जातो, समाजामध्ये आपलं काहीतरी कार्य असतं तेव्हा वेगळे घालतो. प्रोफेशनली वेगळे असतात. घरी असल्यावर आपण कम्फर्टेबल, जिथे आपण फिरायला जातो, पिकनिकला जातो, आउटिंगला जातो, फॅमिलीबरोबर जातो, ट्रॅव्हल करतो, त्यावेळेचे कपडे वेगळे असतात. तर असे सगळे प्रकार असतात. त्याच्यामुळे ते आपण बिंदास घालू शकतो, पण ते घालताना ते डिसेंट असावेत. बघणाऱ्याच्या नजरेला मान खाली घालायला लावू नये, किंवा तुम्ही जे अंग प्रदर्शन करणारे किंवा बिभत्स किंवा डोळ्यांना विचित्र वाटत असेल नसावे. आता ग्लॅमरस दिसायला पाहिजे ना, तर ग्लॅमरस दिसण्यासाठी अंग प्रदर्शन करणं गरजेचं नाही. पूर्ण कपड्यांमध्ये सुद्धा आपण ग्लॅमरस दिसू शकतो ना. म्हणजे मी आता हा ड्रेस घातला, टॉप घातलायच की अंग झाकलं गेलं पाहिजे. बरं, ज्यांना आता हे ज्याची त्याची मर्जी, कुणाला अंग प्रदर्शन करण्यात आनंद वाटतो, कुणाला वाटतं की माझी बॉडी छान आहे तर मी दाखवू शकते, तर दाखवू शकतात, असं काही नाही. पण एक आपल्या सर्वसामान्य स्त्रियांचं कसं असतं, आपल्याला फॅशन तर करायची, ट्रेंड पण फॉलो करायचे, पण आपल्याला त्या मर्यादा असतात ना, आपल्याला त्या मर्यादा आपण सांभाळतो.
आणि साडीमध्ये सुद्धा खूप ग्लॅमरस दिसता येतं. म्हणजे साडी 6 वार साडी, 9 वार साडी जी पूर्ण आपल्या शरीराला कव्हर करते, पण तीही आज अशा प्रकारे नेसतात ना की ती 6 वार साडी आहे तीही पुरत नाही की काय, की अशा पद्धतीने ते पदर काढले जातात. मी आता मागे एक असं बघितलं पदर, एका मोठी सेलिब्रिटीज होती, तर तिने तो पदर काय केला, असा 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 रोल केलेला आहे आणि हा रोल करून असा तो पदर. त्या पदराला अर्थच काय मग? हा जो पदर आहे कव्हर करण्यासाठी असतो ना आपल्याला, असा प्रकार आहे तो. आता तर खूप साऱ्या धोती साडी नेसली जाते, वेगवेगळ्या प्रकारच्या आता साडी ड्रेपिंगचे स्टाईल आहेत. त्या काही स्टाईल इतक्या छान आहेत की त्या अशा पूर्ण सुंदर दिसतात, ग्लॅमरस दिसतात, इतकं बघावंच वाटत राहतं. आणि काही साड्या बघितल्या नेसणाऱ्यांकडे, त्याच्यावर बघून वाटतं साडी नेसली कशालाही. मला तर साडी कॅरी करण्यामध्ये म्हणजे सिने अभिनेत्री रेखा माझी फेवरेट आहे. तिचं साडी कलेक्शन, ती साडीमधला जो ग्रेस आणि त्या साडीमध्ये सुद्धा ग्लॅमरस ती दिसते. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे लोक आकर्षित होऊ शकतात. बंद काय म्हणतात, पूर्ण कपड्यांमध्ये सुद्धा फॅशन करू शकतो ना आपण. जीन्स घातली, टॉप घातला, पूर्ण कपडे झाले. सलवार समीज तर उत्तम आहे, पूर्ण अंग झाकून जातं त्याच्यामध्ये. साडीमध्ये थोडंसं आपलं पाठ वगैरे दिसते, पण आपण ती साडी व्यवस्थित नेसलो की छान वाटतं. तेवढं ठीक आहे, पण ते आजकाल वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या नेसल्या जातात ना, ते बघूनच मग असं वाटतं ही साडीच आहे का? म्हणजे 6 वार साडीसुद्धा जर आपलं अंग झाकू शकत नाही, 9 वारचा तर जमाळच गेला तर काय उपयोग आहे असं मला वाटतं. हे माझे विचार आहे, ते मला जबरदस्ती नाही. आपल्याला जसं पाहिजे आपल्या आनंदासाठी आपण करत असतो. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. फक्त आता मध्यंतरीच एका गोष्टीवरून ट्रोलिंग सुरू होतं. एका अगदी प्रतिष्ठित स्त्रीने जे काही कपडे घातले होते त्याच्यावर खूप गदारोळ झाला. तुम्हाला कळलं असेल, मी काय नाव नाही घेणार, पण त्याच्यावरून तो विषय माझ्या डोक्यात होता. पण आता काय बोलायचं, तर त्याच्यावरून साडी नेसण्यावरून पण नंतर म्हटलं ते ड्रेस जाऊ देत, पण साडीमध्ये सुद्धा असे प्रकार होतात. स्त्रीची जी शालीनता, तिचं सौंदर्य त्या साडीमध्ये उठून दिसतं. पण ते अशा काही साडी नेसणाऱ्या स्त्रिया बघितलं की मानच खाली जाते. त्याचा मनाचा प्रश्न आहे. ज्याने त्याने आपल्याला ठरवायचं की कुठे कसं आपण प्रेझेंट व्हायचं. आता तुम्ही म्हणाल मी पण रील्स करते, सोशल मीडियावर मी पण आहे, पण एक भान ठेवून जर आपण केलं ना तर खूप छान वाटतं. असं हे माझं म्हणणं आहे. चला मला साडी नेसायची, असं माझं बोलत राहिली ना की मी बोलतच राहते. ही बघा या खारुताईचं काय चाललंय. मग आजपासून सगळ्या बाल्कनीमध्ये तिच्या फेऱ्या चालल्यात, या टोकापासून त्या टोकाकडं. म्हटलं अशी का करते, तर नंतर माझ्या लक्षात आलं, अरे देवा, हिला बहुतेक काहीतरी खायला पाहिजे. खायचं संपलंय ना, आता खुर्चीवर चढली, आता इथे आहे का खायला? अगं बाई इथे मिळणार का तुला? काय आता कुठे कुठे चढणार आहे? मी एक बिस्किट आणून ठेवलं, म्हटलं माझा अंदाज खरा ठरतो का बघूया. भूक लागली होती ग राणीला, खायला नव्हतं काय, शोधत फिरत होती सगळीकडे. कशी खाते बघा. आज शर्मिलाने बनवली आहे, ये क्या है, चना मसाला. आणि मी तिला सोयाबीनची भाजी सांगितली होती, तिने केली आहे, बघूया. हे बघा, वाव, ग्रेव्ही मस्त. आणि त्याच्याबरोबर गरमागरम फुलके, असा आजचा बेत आहे. शर्मिलाच्या हातचे फुलके मस्तच असतात. चपाती तिला एवढं जमत नाही, फुलके छान बनवते, पण आम्हाला रोज रोज फुलके नाही चालत, कधीतरी ठीक आहे. चपाती किंवा संध्याकाळची मोस्टली भाकरी असते. आज म्हटलं आता देवीची ओटी भरून येऊया. अहून पण आलेत वेळेत, तर म्हटलं आहे वेळ, तर म्हटलं निघूया. चहा वगैरे घेतला आता. तर आज मी लाल साडी नेसली आहे, लाल रंग आहे ना. तर हे ब्लाऊज मागे नाही का शिवले होते मी, तुम्हाला म्हटलं ना ह्या गावावरून मला साड्या दिलेल्या होत्या, त्यातलीच ही साडी आहे. तर जोपर्यंत तुमच्याकडे व्हिडिओ तेव्हा वेगळा रंग असेल कदाचित, त्याच्यामुळे परत तुम्ही म्हणाल अरे आज तर लाल रंग नाही, पण माझा व्हिडिओ एडिट होऊन वेळ होतो ना यायला, तर कशी वाटते. चला अहो वाट बघत असते. मंदिरात गेलो तर नेमकी आरती चालू होती. म्हणजे बघा आम्ही योग्य वेळेत पोचलो. हो ना, आरतीचा योग होता आम्हाला. या देवीचं नाव आहे नाग देवी मंदिर. तर मी दरवर्षी या मंदिरात येते ओटी भरायला. खरं तर देवी पूजनाला आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व आहे. वर्षभरातल्या सण उत्सवाच्या माध्यमातून आपण विद्येची देवता सरस्वती, समृद्धीची देवता श्री महालक्ष्मी, सज्जनांचं रक्षण करणारी दुर्गा देवी, या सगळ्यांचं मोठ्या भक्तिभावाने पूजन करतो.
घरोघरी घट स्थापन केलेले असतात. देवघरात अखंड ज्योत तेवत असते आणि दिवा हे तर प्रकाशाचं तेजाचं रूप ना. एक छोटासा दिवाही किती अंधार दूर करतो आणि आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करतो. तसंच आपण पण आपल्या मनात ज्या नकारात्मक भावनांच्या रूपातला जो राक्षस आहे ना त्याचा नायनाट करायला हवा. म्हणजे अहंकार, असूया, पूर्वग्रह, द्वेष हे सगळं यांचा त्याग करायला शिकलं पाहिजे आणि त्याच्यातनं मग आपल्या प्रयत्नामधून आपल्या मनाची आणि पर्यायानं आपल्या शरीराची शक्ती वाढवायला मदतच होणार आहे ना. ओटी भरून झाली, दर्शन पण छान झालं, खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. ते गरब्याची तयारी चालू आहे. मला आठवते लहानपणी आम्ही पण असे गरबा सुरू व्हायच्या आधीच जाऊन उभे असायचो. खूप सारी बक्षिसं पण दिसतंय. चला याच नोटवरती आजचा व्हिडिओ एंड करते. पुन्हा एकदा तुम्हाला शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.